वाव, काय भाजी आहे. वाव, एक नंबर. हा हा, तुम्हाला वास आला का? सांगा बरं पटकनी. वास येऊ राहिला का तुम्हाला भाजीचा? आहा, असं बिलकुल अशी भाजी जर पाहिली ना तर मस्त. काय अशी भाजी पाहिल्यानंतर मस्त आपलं आत्मा, आपल्या किडन्या, मन सगळं तृप्त होऊन जाते अशी जर भाजी खाल्ली तर. आणि भाजी आहे मसाला शेव. आहा, बिलकुल ढाबा स्टाईल मसाला शेव हे भाजी रेसिपी बनते. तुम्ही बी एकदा ट्राय करा बरं. खरोखर तुम्ही ना सहज 3-4 पोळ्या ना एक्स्ट्रा खासाल बरं. अशी भन्नाट रेसिपी आहे, होऊन जाते मसाला शेव भाजी. आहा हा हा हा, क्या बात क्या बात. अब हो गई ना जुबान की बल्ले बल्ले, क्या बात. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या शीतलच्या एका भन्नाट रेसिपीमध्ये. चला मस्त आज ढाबा स्टाईल मसाला शेव भाजी आपण स्टार्ट करू. काय भन्नाट रेसिपी झाली होती ना राव, खरोखर. चला मग उशीर न करता आपण रेसिपी स्टार्ट करू. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघा. हे 4-5 मस्त लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 2 मस्त अद्रकचे तुकडे घेतले, 1 मोठा कांदा घेतला, 1 टोमॅटो घेतलं आणि थोडासा हा धनिया घेतला. तर चला मग आता रेसिपी मसाला मस्त आपण काढू. तर चला मस्त बारीक साईज कांदा आपण कट करून घेऊ. तर मित्रांनो, अशाच मस्त झणझणीत चमचमीत जर तुम्हाला रेसिपी पाहायची अशी ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. बेल आयकन जरूर दाबा आहे ना, ताकी जे बी मी व्हिडिओ टाकील ना ते तुमच्यापर्यंत पय्यत तुमच्या मोबाईलमध्ये येऊन जातील. तर मित्रांनो, मस्त बारीक हा आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे. कांदा बारीक कट केल्यानंतर मस्त एक टोमॅटो घ्यायचा. टोमॅटो बी मस्त बारीक कट करून घ्यायचा. आता पुढे लक्ष द्या आहे ना, मी काय सांगतो ते व्यवस्थित लक्ष द्या. आता आपल्याला घ्यायचा आहे खलबत्ता. तर हा खलबत्ता घ्यायचा. खलबत्त्यात टाकायच्या 4-5 लसणाच्या पाकळ्या मस्त मोठमोठ्या. तुम्ही जास्त बी घेऊ शकता, कारण लसण जर जास्त घेतला ना भाजी आपली एक नंबर हॉटेल स्टाईल मस्त भाजी बनते आपली आहे ना. तर 4-5 पाकळ्या मी लसणाच्या घेतल्या. 2 तुकडे मी मस्त अद्रकचे घेतले. आता मी तुम्हाला सिक्रेट सांगतो, तुम्ही कोणाला सांगू नका आहे ना. तर हे धनियाचे हे जे काड्या असतात ना धनियाच्या, तर हे धनियाच्या काड्या घ्यायच्या आणि ते बी आपल्याला खलबत्त्यात कुटून घ्यायच्या मस्त. कारण खलबत्त्यात कुटलेली भाजी ना लय भन्नाट लागते बरं. याची ना अलगच टेस्ट लागते. तर तुम्ही ना हे लसण, अद्रक आणि धनियाच्या काड्या हे ना मस्त खलबत्त्यात बारीक कुटून घ्यायच्या आहे ना. हे कुटतानाच एवढा मस्त वास सुटते ना, काय सांगू. तर चला आता मस्त आपण गॅस पेटू. गॅस पेटवल्यानंतर मस्त कढई ठेवली. कढई गरम झाली. कढईमध्ये साधारणतः 3 ते 4 चमच असं मी तेल टाकलेलं आहे. तर तेल मस्त गरम होऊ द्यायचं. गरम झाल्यानंतर तेल मी 1 चमच जिरं टाकलं. जिरं मस्त तडतडू द्यायचं आहे ना. जिरं चांगलं झालं ना एक नंबर फोडणी बसते. तर जिरं मस्त आपलं तडतडून झालं तर जो कांदा आपण कट केला तो कांदा मस्त याच्यात आपल्याला तेलातनी मस्त फ्राय करून घ्यायचा आहे व्यवस्थित आहे ना. आणि आता याच्यानंतर कांदा आपला चांगला झाला ना, अद्रक, लसूण आणि हे धनियाची पेस्ट हे आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि असा वास येते ना, हा शेजाऱ्याच्या क्वार्टरमध्ये वास गेला पाहिजे, ताकी ते बाई ना प्लेट घेऊनच आली पाहिजे. बाई देव मला उलचिक भाजी, असा वास येते आहे ना. त्यासाठी लसण, अद्रक आणि धनिया हे मस्त कुटा तुम्ही आहे ना व्यवस्थित खलबत्त्यात. आणि 2 ते 3-4 मस्त पानं कढीपत्त्याचे टाकले. हे पहिले साधे टाकायचे होते मला, पण मी भुलली होती म्हणून मी आता टाकले आहे ना. आणि आता जो आपण टोमॅटो कट केला होता ना बारीक, तो टोमॅटो मस्त आपण या तेलामध्ये मस्त होऊ देऊ. तर स्लो फ्लेममध्येच आपल्याला हे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे खरपूस. तर थोडंसं नमक टाकू चवीनुसार. नमक जर टाकलं ना आपण याच्यात, जे टोमॅटो आहे, जो कांदा आहे, तो लवकरात लवकर होते. इथे मी 2 चमच लाल मिरची पावडर टाकली. तुम्ही तुमच्या हिशोबानुसार टाकू शकता, जेवढं तुम्ही तिखट खाता तेवढं आहे ना. 1 चमच मी हळद टाकली. 1 चमच मस्त मी किचन किंग मसाला टाकला. आणि आता मस्त हा मसाला मस्त आपल्याला मस्त व्यवस्थित मस्त तेलातनी फ्राय करून घ्यायचा आहे, मस्त स्लो फ्लेमवर आहे ना. मसाले करत असताना कधीही गॅस हा आपला स्लो फ्लेमवरच ठेवला पाहिजे. आणि थोडंसं पाणी ॲड करून ना मस्त हे मसाले मस्त खतखत शिजून घ्यायचे आहेत आहे ना. आणि मग नंतर त्याच्यात पाणी घालायचं आहे आपल्याला. पण पहिले ना थोडंसं पाणी टाकून मस्त हे मसाले खतखत होऊ द्यायचे आहे. जे टोमॅटो वगैरे जे असते ते बी मस्त व्यवस्थित शिजू द्यायचं आहे ना, टोमॅटो, कांदा. तर हे मसाले आपले मस्त बघू शकता तुम्ही, मस्त खुतखुत शिजून राहिले. तर आता तुम्ही
तुम्हाला जेवढा रस्सा करायचा आहे भाजीले तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता. इथं मी फक्त 1.5 ग्लास पाणी ॲड केलं, तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला जर रस्सा जर पाहिजे असेल तर हे शेव ना एकदम पाणी शोषून घेतात, तर त्यासाठी ना जास्तच थोडंसं पाणी ॲड कर जाता की ना तुम्हाला जर रस्सा जर पाहिजे असेल तर वरून मस्त थोडासा धनिया टाकला. आता हे मस्त खतखत उकडी येऊ द्यायची. तर वरून शांत झाल्यानंतर आपण टाकला आणि हा शेव पा मस्त बारीक शेव आहे, त्याच्यात थोडासा धनिया टाकला मी वरून. कारण हा पहिलेच ऑइली हा शेव असते आहे ना, त्यासाठी तेल हे थोडंसं कमीच वापरलं पाहिजे. तर आता हा शेव दिला मी मस्त आपल्या या भाजीत टाकून. तर भाजीत केव्हा टाकायचा हा शेव, जेव्हा हे भाजी ना एकदम शांत झाली, मस्त उकडी आल्यानंतर थोडंसं शांत होऊ द्यायला लागते या भाजीले, तेव्हा हा शेव आपल्याला टाकून द्यायचा. हे बी एक ट्रिक आहे बरं, नाहीतर तेव्हा तुम्ही जर उकडते याच्यात जर शेव टाकसाल तर पूर्ण बिलकुल बेसन होऊन जाते. त्यासाठी कधी भाजी शांत झाली ना तेव्हाच वरून मस्त असा शेव टाकून द्यायचा आणि एक नंबर भन्नाट अशी तर्री येऊन जाते या भाजीवर. तुम्ही बघू शकता कमी तेलात हे भाजी, कमी मसाल्यात हे भाजी मी इथं बनवलेली आहे. आहा पा काय एक नंबर भाजी झाली. आहा काय मस्त. तुमच्या तोंडाले पाणी सुटलं का सांगा बरं. आणि खरोखर तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल ना तर प्लीज कमेंट करून सांगा की रेसिपी कशी झाली होती. आणि एक लाईक करा, तुमच्या मित्रात शेअर करा व्हिडिओ. आणि तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा आहे ना, आणि बेल आयकन जरूर दाबा, ताकी जे बी मी व्हिडिओ टाकील ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पय्यत येऊन जातील. त्यासाठी पण तुम्ही बेल आयकन जरूर दाबा मित्रांनो. तर अशी मस्त खतरनाक भाजी झाली आपली शेव मसाला भाजी. क्या बात क्या बात क्या बात. अशी जर भाजी बनवली ना बस सहज 3-4 पोळ्या तुम्ही खाऊन घेसाल आहे ना. तर सांगा बरं मित्रांनो की तुम्हाला रेसिपी आवडली का नाही. आवडली असेल तर घ्या ना मग खाऊन, कशाला वाट पाहता, घ्या मग प्लेट उचलून, आहे की नाही. तर मित्रांनो अशाच मस्त झणझणीत चमचमीत रेसिपी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकॉन जरूर दाबा. आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करू. परत भेटू एका भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रात शेअर करा. परत भेटू एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.